नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पूर्णांक संख्यांचा गुणाकार याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत। पूर्णांक संख्यांचा गुणाकार जाणून घेऊया। आपण उसने रुपये किंवा कर्ज ऋण या चिन्हाने दाखवतो। उदाहरणार्थ ऋण 18। उसने घेतलेले रुपये किंवा कर्ज परत करणे किंवा कर्ज काढून टाकणे म्हणजे पैसे मिळवणे। उदाहरणार्थ वजा कंसात ऋण 18 बरोबर धन 18। आपण पूर्ण संख्यांचे गुणाकार व भागाकार शिकलो आहोत। आता ऋण संख्या, धन संख्या व शून्य मिळून जो समूह आहे अशा पूर्णांक संख्यांचे गुणाकार पाहू। उदाहरणार्थ ऋण 5 अधिक ऋण 5 अधिक ऋण 5 अधिक ऋण 5 यांची बेरीज म्हणजेच ऋण 5 ही संख्या 4 वेळा घेऊन केलेली बेरीज होय। ती ऋण 20 येते। आता ऋण 4 चा पाढा तयार करू। ऋण 4 गुणिले 0 बरोबर 0। ऋण 4 गुणिले 1 बरोबर ऋण 4। ऋण 4 गुणिले 2 बरोबर ऋण 8। ऋण 4 गुणिले 3 बरोबर ऋण 12। यातील आकृतीबंधाचे निरीक्षण करा। येथे ऋण 4 चा गुणक एक एककाने वाढला की गुणाकार 4 ने कमी झालेला दिसतो। हाच आकृतीबंध ठेवून ऋण 4 हा पाढा वरच्या बाजूला गुणक कमी करून वाढवला तर तो पुढील प्रमाणे येईल। ऋण 4 गुणिले 0 बरोबर 0। ऋण 4 गुणिले ऋण 1 बरोबर 4। ऋण 4 गुणिले ऋण 2 बरोबर 8। ऋण 4 चा गुणक एका एककाने कमी झाला की गुणाकार 4 ने वाढतो हे लक्षात ठेवा। हे मला समजले। 2 धनपूर्णांकाचा गुणाकार धनपूर्णांक येतो। म्हणजेच धनसंख्या गुणिले धनसंख्या बरोबर धनसंख्या। एक धनपूर्णांक व एक ऋणपूर्णांक यांचा गुणाकार ऋणपूर्णांक येतो। उदाहरणार्थ धनसंख्या गुणिले ऋणसंख्या बरोबर ऋणसंख्या आणि 2 ऋण पूर्णांकाचा गुणाकार धन पूर्णांक येतो।
म्हणजेच ऋणसंख्या गुणिले ऋणसंख्या बरोबर धनसंख्या। या सर्व संकल्पना आपण समजून घ्या।